नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. शासनाच्या बऱ्याचशा काही योजना असतात, पण त्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचत नाही. शासनाच्या योजना तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचाव्या व त्याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना घेता यावा ह्या उद्देशाने शासन आपल्या दारी ही योजना अंमलात आणली जात आहे. कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी ह्या अंतर्गत शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांना घेता यावा या उद्देशाने सर्वत्र शिबिर लावण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब व कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जात आहे. आज आयरे रोड रवी पाटील मैदान येथे हे शिबिर लावण्यात आले होते. माजी नगरसेविका रंजना नितीन पाटील, कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र संघटक नितीन पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख कल्याणचे रवी पाटील यांच्या माध्यमातून यांच्या नियोजनाने सदर शिबिर संपन्न झाले. आयरे रोड रवी पाटील मैदान येथे आयोजित शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शासनाच्या योजना घेऊन प्रत्येक विभागात सरकारी अधिकारी पोहोचत आहे. हा उपक्रम जनमानसात लक्षवेधी होत आहे. नागरिकांची आपल्या प्रभागात कामे होत असताना त्यांना सुखकर वाटत आहे. या उपक्रमात स्थानिक लोकप्रतिनिधी स्वतः सहभाग घेऊन याबाबतची माहिती सर्वदूर देत आहे. परिणामी उपक्रमात लाभार्थी गर्दी करत आहे. विशेष म्हणजे सरकारच्या महिलांसाठी अभय योजनेची माहिती घेण्यासाठी महिला स्वतःहून या उपक्रमात डेरे दाखल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. रवी पाटील व नितीन पाटील यांनी आधीच आपल्या विभागात पत्रक वाटप केल्याने नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. ह्या उपक्रमांतर्गत शासकीय दाखले त्याबरोबर प्राथमिक आरोग्य तपासणीसह काही ठराविक औषधे गरजूंना देण्यात आली. शिबिर यशस्वीतेसाठी माजी नगरसेविका रंजना नितीन पाटील, कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र संघटक नितीन पाटील, उपजिल्हा प्रमुख शिवसेनेचे रवी पाटील, सुदर्शन म्हात्रे, माजी नगरसेवक अरुणा तुकाराम भगत, शाखा प्रमुख सचिन नरोडे, उपशाखा प्रमुख अनिल धुलप, डॉक्टर ढाके, डॉक्टर प्रियंका पाटील, शाखा प्रमुख राहुल काविलकर, सतीश सावकार, राजन सुकाळे, जिल्हा संघटक उज्ज्वला भोसले आदींचे मोलाचे सहकार्य लाभले. जे आपण आता जो प्रश्न विचारला की शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचत नाही, तर त्यासाठी आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि आपल्या कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांनी ही योजना शासन आपल्या दारी, म्हणजे ज्या योजना लोकांपर्यंत पोहोचत नव्हत्या त्या आता लोकांच्या दारी पोहोचवलेल्या आहेत. आणि ह्यासाठी आपले मुख्यमंत्री मोदयांची जी संकल्पना होती त्या संकल्पनेच्या माध्यमातून आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून इथेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात असे हे कॅम्प सुरू झालेले आहेत. आणि निश्चितपणे याच्यामुळे सर्वसामान्य नागरिक हे आनंदी आहेत की त्यांना जे शासन दरबारी छोट्या छोट्या दाखल्यासाठी किंवा छोट्या छोट्या योजनेसाठी धक्के खायला लागायचे, आता ती परिस्थिती बदललेली आहे. आता महाराष्ट्राचे जे सरकार आहे, शिंदे साहेबांचं सरकार, हे गतिमान आणि वेगवान सरकार ह्या राज्यात आलेलं आहे. आणि त्याच्यामुळेच नागरिकांना हे दृश्य दिसत आहे. आणि एका दिवसाच्या शिबिरात जागोजागी हे शिबिर होत आहे. मग तहसील कार्यालयाची कामं असतील, MSCBची असतील, महापालिकेच्या वेगवेगळ्या योजना असतील, शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतील, ह्या सगळ्या एका रूपमध्ये आपल्या दारात त्यांनी आणून पोचवलेल्या आहेत. तशीच आपण मेडिकलची व्यवस्था पण बघताय की सगळ्या प्रकारचे डॉक्टर, चिकित्सा, औषधं ही सगळे इथे उपलब्ध आहे. पर्यंत आपल्या माध्यमातून पोचावं, जेणेकरून अजून सगळे जी लोक आहेत ज्यांच्यापर्यंत ह्या योजना पोचल्या नाही आहेत तर त्यांच्यापर्यंत त्या पोचाव्यात. आणि ह्या योजनेचा दुसरा भाग म्हणजे की पूर्ण शासनाची टीम आज लोकांच्या घरोघरी जाऊन त्याचा सर्वे करते, त्यांची नाव नोंदणी करून घेते आणि त्यांचे फॉर्म भरून घेऊन त्यांच्या घरी जाऊनपर्यंत ही सर्व्हिस देण्याचं काम हे शासन करत आहे. तर अशा प्रकारची लोकउपयोगी कार्यक्रम श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या पूर्ण कल्याण याच्यात होत आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी, फायदा घ्यावा, हीच नागरिकांना विनंती. त्या बचत गटाच्या योजनेचा कॅम्प आहे, तर तिथे आम्ही बऱ्याचशा असा लेडीज तयार करून बचत गट ओपन करतो. 10 लेडीजचा एक ग्रुप तयार करतो आणि त्याच्यातून त्यांना बरेचसेच उद्योग धंदे वगैरे त्याचं ट्रेनिंग वगैरे देतो. आत्तापर्यंत आम्ही 7 बचत गट बनवले दायरे गावातून दादांच्या रवी दादांच्या मार्फत.
आमचे पण नितीन पाटील सरांच्या इथून आमचे पण 10-12 बचत गट ग्रुप तयार झालेले आणि ते चांगल्या प्रकारे कार्य करून राहिले. म्हणजे त्यांना छोटे उद्योग पण ते स्वतः ग्रुपने करून राहिले आणि स्वतःची स्वकमाई करून राहिले. त्याचा एक फायदा. आणि आता शासन आपल्या दारीमध्ये लोकांनी खूप फायदा, जवळजवळ म्हणजे 600-700च्या प्रमाणामध्ये म्हणजे या आठवड्यापासून जे योजना चालू आहे त्याचा लाभ लोकांनी घेतला आहे. आणि लोकांना सगळ्यांना म्हणजे या योजनेचा फायदा मिळाल्यामुळे सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे की शासन आमच्या दारात येऊन आम्हाला सगळ्या योजना एका जागेवरती मिळवून दिल्याबद्दल. म्हणून आम्ही त्या वतीने रवी पाटील सर, नितीन पाटील सर आणि आपले श्रीकांत शिंदे साहेब आणि जे योजना आम्हाला पुरवतात ते खासदारांच्या माध्यमातून त्यांचे सगळ्यांचे आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. माननीय मुख्यमंत्री साहेब आपले श्रीकांत शिंदे ह्यांच्या मार्फत जे आपली योजनाचा जो आपण इथे रवी पाटील ग्राउंडमध्ये जो कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमानिमित्त भरपूर अशा योजना ठेवलेल्या आहेत शासनाच्या. त्या शासनाच्या योजनेअंतर्गत लोकांनी आपल्या तुकारामनगर, सुनीलनगर, आयरेगाव या सगळ्यांनी ह्याचा प्रतिसाद खूप चांगला आलेला आहे कार्यक्रमाचा आणि लोकांनी ह्याचा लाभही घेतलेला आहे. म्हणजे ज्या महिला असतात की ज्यांच्यावर अत्याचार वगैरे होतो ते आपल्या डोंबिवलीमध्ये पटकन त्यांना मदत मिळू शकत नाही आहे तर त्यांनी ना आम्हाला सांगितलं की हेल्प मी, तर आम्ही मदतीला जाते. जाती लक्ष देते. आज शिंदे सरकारने जी योजना लावली शासन आपल्या दारी ती खरोखरच लोकांसाठी फायदेकारक आहेत. कारण आपल्याला प्रत्येक दाखला वगैरे काढायचा असेल तर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन काढायला लागतो. त्यापेक्षा आज हे एका छताखाली सगळीकडे सगळे दाखले अवेलेबल होतात आणि याचा नक्की सर्वांना फायदा होईल. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.